नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मकर संक्रांती व्रतकथा ऐकणार आहोत. ही कथा का वाचली जाते, कथेचे महत्त्व काय आहे आणि ही कथा कुणी वाचावी हे आधी थोडक्यात समजून घेऊया. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात. हा दिवस पुण्य, दान आणि शुभ संकल्पांसाठी अतिशय श्रेष्ठ मानला जातो. या दिवशी वाचली जाणारी ही व्रतकथा मनातील नकारात्मकता दूर करते, घरात गोडवा निर्माण करते आणि आर्थिक कौटुंबिक अडचणी कमी होतात असे मानले जाते. विशेषतः स्त्रियांनी, गृहिणींनी तसेच घरात सुखशांती हवी असलेल्या प्रत्येकाने ही कथा श्रद्धेने वाचावी किंवा ऐकावी. कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला अशाच धार्मिक कथा, व्रतमाहिती आणि उपाय आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचा एक लाईक ही आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. आता संक्रांती व्रतकथा ऐकूया. खूप वर्षांपूर्वी एका गावात एक गरीब पण श्रद्धाळू स्त्री राहत होती. ती दरवर्षी मकर संक्रांतीचा दिवस मोठ्या भक्तिभावाने पाळायची. पहाटे उठून स्नान करायची, सूर्यदेवाला अर्घ्य द्यायची आणि तिळगुळाचे दान करायची. परंतु एकदा तिच्या घरात अत्यंत दारिद्र्य आले. दानासाठी काहीच नव्हते. तरीही तिने मनाशी ठरवले की संक्रांतीचा धर्म मी कधीही सोडणार नाही. घरात उरलेले थोडेसे तीळ आणि गूळ एकत्र करून तिने 2 छोटे लाडू बनवले. सूर्यदेवाचे स्मरण करून ते देवासमोर ठेवले. तेवढ्यात तिच्या दाराशी एक साधू आला. तिने नम्रपणे त्या साधूला ते 2च लाडू दान दिले. साधू तिच्या श्रद्धेवर प्रसन्न झाला आणि म्हणाला, माते, तुझं दान फार मोठं आहे. आजपासून तुझ्या घरात कधीही अन्न, धन आणि समाधानाची कमतरता भासणार नाही. त्या दिवसानंतर हळूहळू तिच्या घरातील परिस्थिती बदलू लागली. संकटे दूर झाली, घरात सुखशांती नांदू लागली. तेव्हा तिला कळले की संक्रांतीच्या दिवशी मनापासून केलेले तिळगुळाचे दान हे अनेक पटींनी फलदायी असते. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत लोक एकमेकांना गोडवा देतात. असाच तिळगुळासारखा गोडवा कायम तुमच्या आयुष्यात टिकून राहावा हीच ईश्वरचरणी